आज आनंदामुळे आकाशचे पाय जमिनीला लागत नव्हते. अखेर 6 वर्षानंतर तो भारतात परतणार होता. खरं तर साधारण वर्षभरापूर्वीचीच गोष्ट होती. छातीत तीव्र वेदना झाल्याने आजोबांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या 2 दिवस आधी तो आजोबांशी व्हिडिओ कॉलवर बोलला होता. आजोबांचे शेवटचे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. बाळा, तू शिकून डॉक्टर बनावे हे तुझ्या आईवडिलांचे स्वप्न होते. त्यांची स्वप्ने तू नक्की पूर्ण कर आणि आपल्या आईवडिलांचे नाव मोठे कर. आणि हो, मी गेल्यानंतर आजीची खूप काळजी घे. 2 दिवसांनी जेव्हा त्याला कळाले की आजोबा राहिले नाहीत, तेव्हा तो भारतातही परत जाऊ शकला नाही, कारण त्याच वेळी त्याची परीक्षा सुरू होती. आजोबांच्या निधनाची बातमी ऐकून आकाशचे मन पूर्णपणे दुःखी झाले होते. त्याचं अभ्यासातही मन लागत नव्हतं. पण त्याच्या आजोबांचे शेवटचे शब्द त्याला त्रास देत होते की आपल्या आईवडिलांचे शेवटचे स्वप्न नक्की पूर्ण कर. खरं तर आजपासून 6 वर्षापूर्वी आकाशच्या परदेशात जाण्याच्या काही दिवसांपूर्वीच एका रोड ॲक्सिडेंटमध्ये आकाशच्या आईवडिलांचा जागीच मृत्यू झाला होता. आकाशचे वडील मुलांना शाळेत शिकवायचे. त्यांचे एकच स्वप्न होते की आकाशने शिकून एक मोठा डॉक्टर व्हावे. त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजी आजोबांनी त्याला परदेशात शिक्षणासाठी पाठवले आणि आज 6 वर्षानंतर तो भारतात परतत आहे. फ्लाईटमध्ये बसून आकाश विचारच करत होता की आजी मला अचानक तिच्यासमोर पाहून आजीला किती आनंद होईल. तिचा आनंद गगनात मावणार नाही. आणि जेव्हा तिला कळेल की मी एक मोठा डॉक्टर बनलो आहे आणि माझी नोकरी भारतात लागलेली आहे, तेव्हा ती तिची काठी उचलून आनंदाने नाचू लागेल. आपल्या आजीबद्दल विचार करून करून आकाश कधी इंडियाला पोचला त्याला कळाले सुद्धा नाही. आकाश त्याच्या घरी पोचला तेव्हा त्याने दारावरची बेल वाजवली. तेव्हा त्याच्या भाच्याने दार उघडले. त्यावेळी मुले हॉलमध्ये बसून TV पाहत होती. सुरुवातीला ते काकांना ओळखू शकले नाहीत, पण काही वेळातच ते त्यांच्याकडे धावत आले आणि त्याला मिठी मारली. मुलांचा आवाज ऐकून आकाशची वहिनी रंजना बाहेर हॉलमध्ये आली. त्याला पाहताच रंजनाचा चेहरा फिका पडला. आकाशला पाहून तिला शॉकच बसला होता. ती आकाशला पाहून म्हणाली, अहो आकाशजी, तुम्ही अचानक इथे? तुम्ही येण्याअगोदर कळवले सुद्धा नाही की तुम्ही येणार आहात. अहो, तुम्ही कळवलं असतं तर मी तुमच्या भावाला तुम्हाला घेण्यासाठी एअरपोर्टवर पाठवून दिलं असतं. पण तुम्ही तर मला सांगितलं होतं की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काही वर्ष विदेशातच राहून ट्रेनिंग घेणार आहात. आकाश म्हणाला, वहिनी, सुरुवातीला मलाही असेच वाटले होते, पण नंतर मला माझ्या कुटुंबाशिवाय राहावेसे वाटले नाही, म्हणून मी भारतात नोकरीसाठी अर्ज केला. आता तुमचा दीर इथेच राहून जनतेची सेवा करेल. हे ऐकून रंजनाला मोठा धक्का बसला. खरं तर मला आजीला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून मी भारतात परत येत असल्याचं कोणाला सांगितलं नाही. ठीक आहे भाभी, मी आजीच्या खोलीत जाऊन तिला सरप्राईज देऊन येतो. आकाश आपल्या आजीच्या खोलीत जातो. आजी, बघ, तुझा नातू तुझ्याकडे परत आला आहे. आकाशने संपूर्ण खोली तपासली, पण त्याची आजी कुठेच दिसत नव्हती. जेव्हा पूर्ण खोलीत त्याला त्याची आजी दिसली नाही, तेव्हा आकाश अस्वस्थ झाला आणि आपल्या वहिनीकडे गेला. तो त्याच्या वहिनीला विचारणारच की तितक्यात त्याचा भाचा पाठीमागून येऊन म्हणाला, काका, कोणाला शोधत आहात? मोठी आजी आता आमच्यासोबत राहत नाहीत. तेव्हा आकाशने रंजनाकडे संतप्त नजरेने पाहिलं आणि म्हणाला, वहिनी, राजू काय म्हणतोय? रंजनाने चहाचा कप टेबलावर ठेवत म्हणाली की अहो आकाशजी, ही मुले काहीही बोलतात. रंजना अडखळत म्हणाली आणि राजूला डोळे दाखवत बाहेर जायला सांगितले. तेव्हा आकाश म्हणाला, पण वहिनी, मी आजीला संपूर्ण घरात शोधले, पण आजी मला कुठेच दिसली नाही. तेव्हा त्याची वहिनी दबक्या आवाजात म्हणाली की अहो आकाशजी, तुम्हाला फोनवर कळवले तर होते की तुमची आजी त्यांच्या मैत्रिणीसोबत 4 धाम यात्रेला गेली आहेत. पण वहिनी, आजी तर यात्रेला 2 महिन्यापूर्वी गेली होती. मग आतापर्यंत तर ती परत यायला हवी होती. आणि मी गेल्या कित्येक दिवसापासून आजीला फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्रत्येक वेळेस आजीचा फोन स्विच ऑफच येत आहे. अहो आकाशजी, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला तर माहीतच आहे की डोंगराळ भागात नेटवर्कची समस्या आहे, म्हणूनच आजींचा फोन वाजत नसेल. काही दिवसांपूर्वीच त्यांचा फोन आला होता आणि त्या सांगत होते की आता त्यांना आणखी 1 महिना लागणार आहे आणि त्या पूर्णपणे बऱ्या आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही. एवढं बोलून रंजना जेवण बनवायला स्वयंपाकघरात निघून गेली आणि आकाश थोडा वेळ आपल्या आईवडिलांच्या खोलीत निघून गेला. आईबाबांचा फोटो बघून त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि तो भिंतीवर लावलेल्या आईवडिलांच्या फोटोशी बोलू लागला, बघा आई बाबा, आज तुमचा मुलगा तुमचे स्वप्न करून घरी परतला आहे. आज तुमचा मुलगा मोठा डॉक्टर झाला आहे. रडता रडता आकाशला ते दिवस आठवले जेव्हा त्याने त्याच्या कुटुंबियांना ही आनंदाची बातमी कळवली होती की तो आता त्याच्या पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशातील एका मोठ्या कॉलेजमध्ये त्याचे ॲडमिशन झाले आहे. हे ऐकून त्याच्या वडिलांना संपूर्ण शाळेत मिठाई वाटली होती. दुसरीकडे आपल्या मुलापासून दूर होण्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते आणि आजी तर त्यांच्या परदेशात जाण्याची बातमी ऐकून खूपच दुःखी झाल्या होत्या आणि रडून रडून त्यांनी त्यांची हालत खराब करून घेतली होती.
कारण आकाशला लहानपणापासून आजीसोबत विशेष लगाव होता. आकाश लहानपणापासूनच आजीचा खूप लाडका होता. त्याला आजीच्या हातचे जेवण खायला आवडायचे. आजीच्या गाण्याच्या उद्यानात फिरायला जाणे आणि आजीसोबत झोपतानाचे किस्से ऐकणे आणि आजीने केलेली बदामाची खीर त्याला खूप आवडायची. आकाशला एक मोठा भाऊ आहे, राघव. त्याचे स्वतःचे कपड्याचे एक मोठे दुकान आहे आणि रंजना ही त्याचा मोठा भाऊ राघवची पत्नी. आकाशची आजी शकुंतला थोडी आजारी होती, त्यामुळे त्यांना घरची फारशी कामे करता येत नव्हती आणि आजीला काठीचा आधार घेतल्याशिवाय चालताही येत नव्हते. पण ते एकत्र कुटुंब असल्याने सर्व एकमेकांची खूप काळजी घेत होते. आकाशचे आई वडील त्यांच्या आईवडिलांची खूप सेवा करायचे, पण त्यांच्या अपघातानंतर सगळी जबाबदारी आकाशच्या आजी आजोबांच्या खांद्यावर येऊन पडली. ज्या दिवशी आकाश परदेशात जाण्यासाठी घरातून निघाला होता, त्या दिवशी त्याच्या आजीने त्याचा आशीर्वाद म्हणून भगवान श्रीकृष्णाचे लॉकेट त्याच्या गळ्यात घातले आणि अश्रू भरलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहू लागली. तेव्हा आजोबा म्हणाले, बेटा, तू कोणतीही काळजी न करता जा आणि तुझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण कर. आम्ही सगळे मिळून इथे तुझ्या आजीची काळजी घेऊ. आणि सर्वांच्या आशीर्वादाने आकाशने मनापासून परदेशात शिकायला सुरुवात केली आणि पार्ट टाइम जॉब करून जे काही पैसे त्याला मिळत होते त्यातील काही भाग तो दर महिन्याला आपल्या घरी पाठवत असे. अनेकदा तो आजीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असे, पण गेल्या 2 महिन्यांपासून असं काही घडत नव्हतं की आजीशी बोलताही येत नव्हतं. आणि घरच्यांना विचारले तर आजी तीर्थयात्रेला गेली आहे असे उत्तर त्याला नेहमी मिळायचे. आकाश सतत आईबाबांच्या फोटोकडे एकटक पाहत होता. तेवढ्यात रंजना खोलीत आली आणि म्हणाली, आकाशची जेवण तयार आहे, हात तोंड धुवून जेवायला या. पण इतक्या वर्षांनी आजीला भेटायला आल्याने आकाशने जो उत्साह आणला होता तोही आता थंडावला होता. इतक्यात त्याचा पुतण्या राजू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, काका, तुम्ही आमच्यासाठी परदेशातून काय आणले? आकाशने बॅगेतून भरपूर कपडे, खेळणी आणि चॉकलेट्स काढली आणि ती मुलांना दिली. आकाशला आजीविना संपूर्ण घर सुनसान वाटत होते. रात्री त्याचा मोठा भाऊ राघव दुकानातून घरी परत आला तेव्हा आपल्या लहान भावाला पाहून त्याला धक्काच बसला. मग दोन्ही भाऊ एकमेकांशी बसून खूप बोलले. जेव्हा तो त्याच्या मोठ्या भावाशी त्याच्या आजीबद्दल बोलायचा तेव्हा राघव विषय वेगवेगळ्या दिशेने घेऊन जायचा. आकाशला त्याचा मोठा भाऊ आणि वहिनीचं वागणं काहीसं विचित्र वाटत होतं. त्या दोघांनीही आजीबद्दल बोलायचे नव्हते. आकाश जेव्हा कधी आजीबद्दल बोलायचा तेव्हा त्याचा भाऊ आणि वहिनी घाबरून जायचे. भावाच्या आणि वहिनीच्या वागण्यामुळे आकाशला काहीतरी गडबड असल्याचे जाणवत होते. दुसऱ्या दिवशी आकाशने हात जोडून आईवडिलांच्या फोटोसमोर नमस्कार केला आणि तो हॉस्पिटलला जायला निघाला. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी हात जोडून त्याचे स्वागत केले. आकाश जेव्हा त्याच्या केबिनमध्ये पोहोचला तेव्हा त्याने सर्वात पहिले काम केले ते म्हणजे त्याच्या आईवडिलांचा फोटो भिंतीवर लावला, जेणेकरून त्यांचे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहतील. मग आकाश वडिलांच्या फोटोसमोर उभा राहिला आणि त्यांच्याशी बोलू लागला, बघा बाबा, मी तुमचे स्वप्न पूर्ण केले. आज तुमचा मुलगा डॉक्टर झाला आहे आणि इथले सगळे माझा खूप आदर करतात. रुग्णाचा त्रास कमी झाल्यावर आकाशलाही खूप बरे वाटत होते. संध्याकाळी आकाश रुग्णांना पाहण्यासाठी फेऱ्या मारत असताना हॉस्पिटलच्या बाहेर बेडवर एक म्हातारी बाई बसलेली पाहून त्याचे मन विषण्ण झाले. म्हातारी बाईकडे बघून त्याला ती ओळखीची असल्याचे वाटू लागले. तिची साडी अनेक ठिकाणी फाटली होती. तिने साडीच्या पदराने डोके झाकले होते. साडीच्या फाटलेल्या पल्लूतून केस ताऱ्यांचे चमकत होते. त्या वृद्ध स्त्रीला पाहून आकाश दूर उभा राहून नुसता तिच्याकडे बघत राहिला. त्या वृद्ध स्त्रीला पाहून आकाशला काही आकर्षण वाटत होते. तो जसा तिच्या दिशेनं जाऊ लागला तसा आकाशचा फोन वाजला आणि तो फोनवर बोलत बोलत त्याच्या केबिनकडे जाऊ लागला. तेवढ्यात अचानक आकाशला जोराचा आवाज ऐकू आला. हॉस्पिटलमधील परिचारिका एका वृद्ध स्वच्छता कर्मचाऱ्यावर जोरात ओरडताना त्याला दिसली. जर तुमच्याकडून काम होत नाही तर इथे नोकरी करायला का आलात? घरी का बसत नाहीत? तुम्हाला नीट झाडू मारता येत नाही की पोछा करता येत नाही? फक्त फुकटचा पगार गोळा करायला येऊन जातात. ती बिचारी महिला सफाई कर्मचारी खाली मान घालून तिचे बोलणे ऐकत होती. हे पाहून आकाशला खूप वाईट वाटत होते. जसा आकाश त्या नर्सला शांत करण्यासाठी पुढे गेला तर तिथे उभे असलेली सफाई कर्मचारीला पाहून त्याला त्याच्या आजीची छबी तिच्यात दिसू लागली. मग विचार केला की इथे माझी आजी कशी असू शकते? असा विचार करत करत जसा तो आणखीन जवळ गेला, अचानक त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याचे शरीर पूर्णपणे थरथर कापू लागले. त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. त्या म्हाताऱ्या बाईला पाहून आकाशला खूप मोठा धक्का बसला, कारण ती सफाई कर्मचारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आजीच होती. आजीच्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. ती हाताने संपूर्ण हॉस्पिटल झाडून घेत असताना नर्स त्या वृद्ध महिलेशी उद्धटपणे बोलत होती. ती म्हणत होती, आजच मी तुला मोठ्या सरांना सांगून नोकरीवरून काढून टाकेन.
तेव्हा आकाशचा संयम सुटला आणि तो रागाने ओरडला, नोकरीवरून तर मी तुला काढून टाकेन. तुझी हिंमत कशी झाली आपल्या आईसमान एवढ्या मोठ्या बाईसोबत असे बोलायची? तू तुझ्या आईशी आजीशी घरात असंच बोलतेस का? बघा तर या वयातही त्यांना कामे करावे लागत आहे. त्यामागे त्यांची किती मजबुरी असेल. आणि ही कोणी सफाई कामगार नसून माझी आजी आहे. हे ऐकताच त्या नर्सला धक्का बसला. तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्याने आकाशकडे पाहू लागले. तेवढ्यात आकाशच्या तोंडून शब्द बाहेर पडले, आजी, या अवस्थेत तू इथे काय करत आहेस? तू तर चारधाम यात्रेला गेली होतीस ना, मग तू इथे कशी? नातवाचा आवाज ऐकून म्हातारीने हातातला झाडू फेकून दिला आणि जाऊन नातवाला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. नातवाला डॉक्टर झाल्याचे पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आजीने तिच्या नातवाचा चेहऱ्याने प्रेमाने हात फिरवला आणि त्याला खूप आशीर्वाद दिला. पण आकाशच्या मनात हजारो प्रश्न होते. तो म्हणाला, आजी, आता अजिबात काळजी करू नकोस. तुझा नातू आता परत आला आहे. सर्व काही ठीक होईल. आकाश आजीला घेऊन त्याच्या केबिनमध्ये आला. सर्वात आधी त्याचे स्वच्छ हातपाय धुवून डिनर आणि पाणी दिले. मग त्याने आजीला विचारले, आजी, तू तीर्थयात्रेला गेली होतीस ना, मग इथे कशी आलीस? आज माझ्यापासून काहीही लपवू नकोस. मला सगळं खरं खरं सांग की तुझी ही परिस्थिती झालीच कशी? घरी भाऊ आणि वहिनी तर सांगत होते की तू शेजाऱ्यांसोबत तीर्थयात्रेला गेली आहेस. मी पण तुला बरेच दिवस फोन करत होतो, पण प्रत्येक वेळी तुझा फोन बंद असायचा. मी तुला सरप्राईज करण्यासाठी येथे आलो होतो, पण येथे आल्यानंतर मीच सरप्राईज झालो. तेव्हा आजी रडक्या स्वरात म्हणाली, बेटा, तुझ्या आजोबांच्या मृत्यूनंतर तुझा मोठा भाऊ राघवने तुझ्या आजोबांचा सगळा व्यवसाय स्वतःच्या ताब्यात घेतला. तुला तर माहीतच आहे की तुझ्या आजोबांनी त्यांच्याकडे असलेली संपूर्ण जमापुंजी तर हे घर बांधण्यासाठीच खर्च केले होते. म्हातारपणासाठी त्यांनी स्वतःकडे एकही पैसा ठेवला नव्हता. पण आता तुझे आजोबा गेल्यानंतर मला माझ्या औषधांसाठी आणि इतर छोट्या मोठ्या गरजांसाठी पैशांची गरज भासते. त्यासाठी मला तुला तुझा भाऊ आणि वहिनीकडे हात पसरावा लागत होता आणि त्यांना माझ्या औषधासाठी 10 रुपये द्यायलाही त्रास व्हायचा. रंजना रात्रंदिवस खरेदीत व्यस्त होती. किट्टी पार्टी करत होती. हॉटेलमधील जेवण, नवीन नवीन कपड्यांची खरेदी, त्यांचा खर्च करण्यासाठी तुझ्या मोठ्या भावाला काहीच अडचण नव्हती. पण जेव्हा माझ्या औषधांचा प्रश्न यायचा तेव्हा मात्र घरात खूप वादविवाद व्हायचे. आधी तर रंजना घरची काहीही कामं करून घ्यायची, पण नंतर ती बोलू लागली की जर तुम्ही काम केले नाही तर तुम्हाला अन्न मिळणार नाही. बसून बसून मी तुम्हाला फुकटचे जेवण देणार नाही. या पापी पोटाची खळगी भरण्यासाठी मला तुझ्या वहिनीच्या सर्व गोष्टी मान्य कराव्या लागल्या. हळूहळू तिने घरची सगळी कामे माझ्यावर सोडली. ती फक्त राघव आणि मुलांसाठी जेवण बनवायची. घरातील बाकीची झाडू मारणे, भांडी घासणे, कपडे धुणे, साफसफाई अशी सर्व कामे ती माझ्याकडून करून घ्यायची आणि जेवणाच्या नावाखाली रात्रीचं शिळं अन्न मला खाऊ घालायचे. तेही 10 वेळा हात जोडून मागितल्यावर मला देत होती. एकदा माझे दात खूप दुखत होते आणि थंड शिळी भाकरी माझ्याकडून चावली जात नव्हती, म्हणून मी स्वतःसाठी थोडी खिचडी बनवली. तर तुझ्या वहिनीने मला ढकलून खोलीत बंद केले आणि म्हणाली, म्हातारे, इथे शांतपणे पडून राहा. तुझी जीभ खूप चांगलं चांगलं खायला मागते ना. आता मी पण पाहते की तुम्ही खिचडी बनवून कशी खाता ते. अरे, पैसे काय झाडाला लागतात काय, जे स्वतःसाठी खिचडी बनवून बनवून खात होतात? इतक्या लहान गोष्टीसाठी मला माझ्याच सुनेने नको ते सुनावले आणि म्हणाली की त्यापेक्षा तुम्ही मरून का जात नाहीत? आणखीन किती दिवस आमच्या जीवावर उदार होऊन बसणार आहात? आता चुपचाप पडून राहा आपल्या खोलीत, नाहीतर धक्के मारत घराबाहेर काढून देईल. आणि तुझा मोठा भाऊ राघवला तर मी घरात असो वा नसो त्याला काहीच फरक पडत नव्हता. तो तर नेहमी रंजनाची बाजू घ्यायचा. इतकं बोलता बोलता आजी ढसाढसा रडू लागली. मग आकाश आजीच्या डोळ्यात अश्रू पुसत विचारू लागला, आजी, भाऊ बहिणींनी तुझ्यासोबत आणखीन काय काय केलं ते सगळं मला उघडपणे सांग. आजी म्हणाल्या की बेटा, मी कशा कशातून गेली आहे हे फक्त मलाच माहीत आहे. 2 वेळेचं जेवणही मिळणे अवघड होतं. कधी कधी फक्त 1 ग्लास पाणी पिऊन पूर्ण दिवस काढावा लागत होता. एक दिवस मी माझ्या सुनेला म्हणाले, सुनबाई, आज माझी तब्येत ठीक नाहीये, थोडी खिचडी बनवून देतेस का? थोडी खिचडी मागितल्यावर सुनेने घरात गोंधळ घातला आणि म्हणू लागली की तुम्ही काही कामधंदा तर करत नाहीत, तुम्हाला तर बसून बसून खायला पाहिजे. जेव्हा बघावे तेव्हा आजारी पडलेला असता. कधी म्हणता की माझी औषधे आणून द्या, तर कधी म्हणता माझ्यासाठी खिचडी बनवून द्या. अहो, तुम्ही मला नोकरानी समजले आहे का? तुम्ही मला आदेश देणार आणि मी ते पूर्ण करणार. आता माझ्याकडून तुमची सेवा होणार नाही. तुम्ही आमचे घर सोडून कुठे निघून का जात नाहीत? स्वतःही शांतपणे जगा आणि आम्हालाही जगू द्या. तेव्हा सून राघवला म्हणाली, तुम्ही यांना कोणत्या वृद्धाश्रमात का सोडत नाहीत? मी यापुढे तुमच्या आजीची सेवा करू शकत नाही. माझ्या सुनेचे असे शब्द ऐकून मला असे वाटले की जसे काही राघव तिला आता जोरात थप्पड मारणार आहे. की ही माझी आजी आहे, माझ्या आजीबद्दल असं बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली?
पण बेटा, मला तर धक्काच बसला हे पाहून की राघवला तर माझ्या सुनीने सांगितलेलं सर्व बरोबर वाटत होतं. बेटा, आता नातूच आपला राहिला नाही तर सुनेची काय तक्रार करणार? 2 दिवसानंतर एके दिवशी राघव माझ्याकडे आला आणि म्हणू लागला की आजी, मी दिल्लीत राहणाऱ्या माझ्या मित्राशी तुझ्या तब्येतीबद्दल बोललो आहे. तो दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात काम करतो. त्याची उद्याची डॉक्टरांची भेट घेतली आहे. तू उद्या तयार राहा. मी तुला उद्या दिल्लीत तुझ्या चेकअपसाठी घेऊन जात आहे. तिथे कदाचित आपल्या 2-4 दिवस थांबावी लागेल. त्यामुळे तुझ्या कपड्यांच्या 2-3 जोड्या ठेवून घे आणि तुझ्या गरजेचे जे काही सामान असेल ते थोडे थोडे ठेवून घे. राघवच्या तोंडून असे प्रेमळ शब्द ऐकून मला असे वाटले की राघवला माझी दया आली आहे आणि म्हणूनच त्याने मला डॉक्टरांकडे घेऊन जावेसे वाटत आहे. माझ्या नातवाचे हे प्रेम पाहून माझे मन भरून आले आणि म्हणूनच मी पटकन सामान पॅक करून रंजना आणि राघवसोबत कारमध्ये बसून इथे आली. दिल्लीला पोहोचून जेव्हा डॉक्टरांकडून आम्ही चेक करून बाहेर आलो तेव्हा राघव म्हणाला की आजी, डॉक्टरांनी जी औषधे आपल्याला लिहून दिलेली आहेत ती औषधं आपल्या इथे मिळणार नाही. तू इथेच बेंचवर बस, मी सर्व औषध घेऊन येतो. असे म्हणत तो औषध घेण्यासाठी गेला. मी बाकांवर बसून त्याची वाट पाहिली, पण दोघेही परत आले नाहीत. तिथे बसून दुपारपासून रात्र उलटून गेली, पण दोघांपैकी कोणाचेही परत येण्याचे चिन्ह दिसत नव्हते. हॉस्पिटलच्या बाहेर एका बाकावर घाबरून बसून मी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना माझ्या नातवाबद्दल विचारत होती. तेव्हाच मला घाबरूनच अस्वस्थतेमुळे चक्कर येऊ लागले आणि मी तिथेच बाकावर झोपी गेले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा बरीच रात्र झाली होती आणि मग मला हे कळायला वेळ लागला की राघव मला डॉक्टरांकडे नेण्याच्या बहाण्याने माझी सुटका करून घेऊ इच्छित होता. या असहाय्य वृद्ध आजीला त्याने एवढ्या मोठ्या शहरात भीक मागायला सोडले. तुझ्या भावाला रंजनाने जे सांगितले होते ते सिद्ध करून दाखवले. भाऊ आणि वहिनीची कर्तुत ऐकून आकाशला खूप राग येत होता. शकुंतला अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली की मला असे बेसहारा सोडण्यापूर्वी त्यांनी एकदाही विचार केला नाही. बेसहारा अनाथ लोकांसारखे सोडून तो निघून गेला. आजी आकाशच्या खांद्यावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागल्या आणि त्या रडत रडत असे म्हणत होत्या की शेवटी आमच्या संगोपनात काय कमी पडली होती. अरे, तुमचे वडील गेल्यावरही आम्ही तुम्हा दोन्ही मुलांवर एक समान आणि तितकेच प्रेम केले होते आणि तुमच्या आजोबांनी तर त्यांची संपूर्ण बचत ते घर घेण्यासाठी गुंतवली होती. बेटा, आता माझ्याकडे ना पैसा होता ना घर. तुझ्या आजोबांनी मला दिलेली सोन्याची चेन मी गळ्यात घातली होती. तेव्हा रुग्णालयाबाहेर उभा असलेल्या कर्मचाऱ्यांनी मला रडताना पाहिले आणि मला पाहून त्यांनी विचारले, आई, मी पाहतोय की तू सकाळपासून इथे रडत बसली आहेस. तेव्हा मी त्याला सर्व गोष्ट सांगितली. तो म्हणाला, आजी, इथे रोज असे घडत असते. इथे हे काही नवीन नाही. जेव्हा मी त्याला विचारले की बाळा, मी आता काय करू, तेव्हा त्याने मला सांगितले की आजी, जर मी तुम्हाला एक सल्ला दिला तर तुला योग्य वाटलं तर मान्य करा. जर तुम्ही इथे नोकरी कराल तर हॉस्पिटलकडून इथे राहण्यासाठी क्वार्टर मिळेल, जेणेकरून कामासोबतच तुमची राहण्याची व्यवस्थाही होऊन जाईल. मी त्यांची गोष्ट मान्य केली आणि मला हॉस्पिटलमधून क्वार्टर आणि नोकरी दोघेही मिळाल्या. माझ्या गळ्यातील चेन विकून मी माझ्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त केला होता. बाळा, मी स्वतःला इतके लाचार आजपर्यंत कधीही पाहिले नव्हते. इतके बोलता बोलता आजी बेशुद्ध झाल्या. आजीची अशी परिस्थिती पाहून आकाश खूप घाबरला. मग त्याने ग्लासमधील थोडेसे पाणी आजीच्या तोंडावर शिंपडले. पाणी मारल्यावर आजी शुद्धीवर आल्या. आजी शुद्धीवर येताच आकाशने आजीला कडकडून मिठी मारली आणि म्हणाल्या की आजी, मी तुला काहीच होऊ देणार नाही. असे म्हणत आकाशने आपल्या स्टाफला बोलवून आजीसाठी कॅन्टीनमधून ज्यूस मागवला. आजी, तुला जितका त्रास सहन करायचा होता तो सहन केलास. आता त्रास सहन करण्याची वेळ भाऊ आणि बहिणीची आहे. आकाश रागाने लाल झाला होता. आकाश आपल्या आजीला म्हणाला की आजी, तू अजिबात काळजी करू नकोस. आता तुझा दुसरा नातू आला आहे. आजी, आता आपण आपल्या घरी जाऊयात. घरी जाण्याची गोष्ट ऐकून आजी थोडी घाबरली, कारण तिला त्या वातावरणात पुन्हा जावेसे वाटत नव्हते जिथे त्यांचे खूप वाईट हाल केले गेले होते. त्यांच्याकडे आता अपमान सहन करण्याची हिंमत आणि ताकद दोन्हीही उरल्या नव्हत्या. तेवढ्यात आकाश आजीला म्हणाला की तू घाबरू नकोस. ते तुझे घर आणि आजोबांचे आहे. त्या घरातून तुला कुणीही बाहेर काढू शकत नाही. त्या घरात तर परकी लोक ती आहेत जी तुझ्या घरात राहत आहेत. जर कुणाला घर सोडून जावे लागले तर ते लोक जातील, तू नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तेव्हाच आकाश आजीला सोबत गाडी बसवून घरी पोहोचला. मात्र भाऊ आणि वहिनीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने तो प्रथम एकटाच घरात गेला. त्याने आजीला गाडीतच बसवून ठेवले. घराच्या आत भाऊ आणि वहिनीच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी चालू होती. रंजना आणि राघव त्यांच्या मित्रांसोबत नाचत होते. संगीत खूप जोराजोरात वाजत होते. सर्वप्रथम आकाशने घरात प्रवेश करताच संगीत बंद केले. तेवढ्यात रंजना आली आणि म्हणाली, हा कसला उद्धटपणा आहे आकाशजी. आकाश म्हणाला, तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देईन. आधी मला सांगा, माझी आजी कुठे आहे? मला आत्ताच माझ्या आजीशी बोलायचे आहे.
तेव्हा त्याचा मोठा भाऊ म्हणाला, तुला किती वेळा सांगितले आहे की आजी तीर्थयात्रेला गेली आहे? आकाश म्हणाला की हो का, पण त्या दिवशी वहिनी मला म्हणाल्या होत्या की आजी हरिद्वारला गेल्या आहेत. हे ऐकून माझा मोठा भाऊ घाबरला. हळूहळू आकाशचा धीर सुटत होता आणि तो मोठ्या भावावर ओरडला, किती खोटं बोलणार तुम्ही दोघं? अरे खरं खरं का नाही सांगत की तुम्ही आजीला फसवून घराबाहेर हाकलून दिले? तितक्यात आकाशने आजीला आवाज देऊन घरात बोलवले. आजी शकुंतलाजींना पाहताच राघव आणि रंजनाच्या पायाखालची जमीन सरकली. घरात शिरताच आजीने राघवच्या गालावर एक मोठी चपराक दिली. घरात उपस्थित असलेले सर्व पाहुणे हे दृश्य पाहत होते. जे लोक अजूनही हसत असत त्यांच्याशी लोक आता त्यांना तिरस्काराच्या नजरेने पाहत होते. तेव्हा राघवचा एक मित्र म्हणाला, मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते. अरे ज्या आजीने तुझ्यासाठी सर्व काही केले, तू त्याच आजीला घराबाहेर हकलून दिले. मित्रा, तू स्वतःच्या हातांनी तुझं नशीब बिघडवायला नको होतंस. तुझ्यासारखा मित्र नकोच पाहिजे आम्हाला, जो मोठ्यांचा आदर आणि सन्मान करू शकत नाही. असे म्हणत सर्व मित्र आपापल्या घरी निघून गेले. काही वेळातच पोलिसही तिथे हजर झाले. तेव्हा आकाश म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, हीच ती माणसं आहेत ज्यांनी माझ्या आजीचे अगदी घाणेरडे हाल केले होते. तिला घराबाहेर काढले आणि रस्त्याच्या मधोमध भीक मागायला सोडले. माझ्या भावाने आणि वहिनीने जे घर आणि दुकान ताब्यात घेतले आहे ते माझ्या आजी आणि आजोबांचे आहे. राघव आणि रंजना यांनी पोलिसांना पाहताच त्यांना धक्का बसला. त्यांना तर जणू काही दिवसातारे दिसू लागले होते. ते दोघेही लगेच आजीच्या पाया पडून म्हणाले, आजी आम्हाला माफ करा, नकळत आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तेव्हा शकुंतलाजी म्हणाल्या, जी चूक तुम्ही लोकांनी केली आहे त्याकरिता फक्त मीच नाही तर देवसुद्धा तुम्हाला कधी माफच करणार नाही. आता माझा फक्त एकच नातू आहे आणि तो म्हणजे आकाश. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, आता चला बाकीची चर्चा कारागृहात करू. पोलिसांकडून अशा गोष्टी ऐकून रंजना थरथर कापत म्हणू लागली की प्लीज आजी, आम्हाला सुधारण्याची एक संधी द्या. तुमचे हृदय दगडाचे होऊ देऊ नका. तुम्ही सुद्धा एक आई आहात. आम्हाला जर पोलिसांनी पकडून नेले तर आमच्या मुलांचे काय होईल? आजी, कोणालाही सुधारण्याची एक संधी तर मिळाली पाहिजे. आमच्यासाठी नाही पण आमच्या मुलांच्या भल्यासाठी आम्हाला एक संधी द्या. त्यानंतर पोलिसांनी राघव आणि रंजनाला अटक करून तिथून नेण्यास सुरुवात केली. तेव्हा शकुंतलाजी पोलीस इन्स्पेक्टरला थांबवून म्हणाल्या, इन्स्पेक्टर साहेब, मी माझी तक्रार मागे घेते. हे ऐकून रंजना आणि राघव आनंदी झाले. तेव्हा शकुंतलाजी म्हणाल्या, पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला क्षमा केली आहे. मुलांमुळेच मी तुला हे नवं आयुष्य देत आहे. माझी इच्छा नाही की या लहान मुलांना तुमच्या चुकीची शिक्षा झाली पाहिजे. मला तुमच्या मुलांपासून त्यांच्या पालकांची सावली हिरावून घ्यायची नाही. पण देवाला प्रार्थना करा की जे काही तुम्ही आमच्यासोबत केले, मोठी झाल्यावर तुमची मुले तुमच्यासोबतही तसेच नाही करणार. आणि हो, तुम्ही तुमच्या म्हातारपणासाठी नक्कीच काही पैसे बाजूला ठेवा. आम्ही जी चूक केली तीच तुम्ही करू नका. कारण जेव्हा तीच मुले, ज्या मुलांवर आपण आपले सर्व जमा असलेले पैसे खर्च करतो, तीच मुले पुढे जाऊन आपल्याला एक एक वेळेच्या जेवणासाठीही तरसवतात. तेव्हा आकाश भडकून म्हणाला की भलेही तुम्हाला आजीने माफ केले असेल, पण तुम्हाला या घरात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. तुम्हाला आत्ताच्या आत्ता हे घर सोडावे लागेल. तुम्ही तुमचे सामान पॅक करा आणि आमच्या घरातून चालते व्हा. तुमची सावलीसुद्धा आता मी या घरावर पडू देणार नाही. तेव्हा रंजना हातापाया जोडून म्हणाली की आजी, आम्ही आमच्या लहान लहान मुलांना घेऊन कुठे जाणार? थोडा तरी विचार करा. आमच्याकडे राहण्यासाठी कोणताही पर्याय जागा नाही. तेव्हा आकाश म्हणाला की आजीला तिथे रस्त्यावर सोडताना तुम्ही हा विचार आधी केला होता का? वहिनी, आता ह्या गोष्टींना काहीच अर्थ नाही. तुम्हाला हे घर सोडून जावेच लागेल. राघव आणि रंजनाची आजी आणि आकाशसमोर एक काही चालले नाही आणि त्या दोघांना त्यांचे घर सोडून जावेच लागले. आता आकाश आणि शकुंतला खुशी खुशी त्या घरात राहू लागले. शकुंतलाजीने आकाशचे लग्न लावून दिले. आता आकाशची बायको त्याच्या आजीची खूप सेवा करत आहे आणि आता त्यांचा संसार खूप सुखाने सुरळीत चालू आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.